दिल्लीत जलजीवन मिशनची बैठक सुरू असताना सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अचानक बैठकीतून बाहेर पडले आणि दोघेही एकाच कारमधून निघून गेले। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएमधील संभाव्य सहभागाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। मात्र अमोल कोल्हे यांनी या भेटीत राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। सुनील तटकरे यांनी दोघांनी स्टँडिंग कमिटीची बैठक असल्यानं ते एकत्र गेल्याचं स्पष्ट केलं। दरम्यान शरद पवारांच्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठकही पार पडली। जेनझी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रस्त्यांची स्थिती आणि शिवाजी पार्क मैदानासंदर्भात बैठकीत चर्चा झाली। या भेटीमुळे ठाकरे गटातही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे। दरम्यान संजय राऊत यांनी या भेटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोला लगावलाय। राज्यातील खड्डे, शिक्षण आणि उद्योगांसह विविध प्रश्नांवरून वातावरण तापलं असताना राज ठाकरे फडणवीस भेटीला राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आणि भेसळ विरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील 75 वर्षीय आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाणा आणि खामगावला या। इथं खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होतीये, मात्र अधिकारी कारवाई करत नाहीत असा दावा त्यांनी केलाय। दरम्यान गोंदियातील 4 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे परवाने गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। ही कारवाई मे ते जुलै 2026 दरम्यान करण्यात आली आहे। राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल फेर तपासणी अंतर्गत सुमारे 1,80,00,000 अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलं नाही। त्यामुळे त्यांची नावं मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे। मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी या मतदारांना तातडीनं प्रपत्र भरून देण्याचं आवाहन केले। ही प्रक्रिया 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून प्रपत्र न भरलेल्या मतदारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, तर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। नागरिकांना दावे, हरकती नोंदवण्याची संधीही मिळणार आहे। राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून आज मुंबईसह 11 जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया आणि गडचिरोलीत जोरदार सरींचा अंदाज आहे। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नागपूरमध्ये 1 जून ते 12 ऑगस्ट पर्यंत सरासरीपेक्षा 21% कमी पाऊस झाला असून विदर्भाची एकूण तूट 13% पोहोचली आहे। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात झालेल्या लाठीमारावरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केलाय। विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावर अमित शहांनी संसदेत चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच शहा संसदेतून पळ काढत आहेत असा आरोप दिपके यांनी केलाय। दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलनाचा सीझन 2 लवकरच होणार असल्याची मोठी घोषणा देखील त्यांनी केली। इंस्टाग्रामवरील प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता। नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनात सहभागी जेनझीबाबत गटर जनरेशन अशी टिप्पणी केल्यानं भाजप खासदार कंगना रणावत अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यांच्या वक्तव्याविरोधात आग्रा या ठिकाणी विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून 21 ऑगस्टला पहिली सुनावणी होणार आहे। आंदोलक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा अपमान केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केलाय। दरम्यान कंगना यांनी आपल्या वक्तव्याचं पुन्हा स्पष्टीकरण दिले। जे लोक स्वतःला कॉक्रोच म्हणतात त्यांचं घर गटार असेल असं म्हटलं तर गैर काय असा सवाल त्यांनी केलाय। तसंच हे वक्तव्य सर्व तरुणांसाठी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा दावा केलाय। होर्मुझवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून ते कायम ठेवू असं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून म्हटलंय। अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी पोलादी भिंत असल्याचा दावा करत त्यांनी इराणचं सैन्य मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचंही म्हटलंय। इराणकडे पैसा नसून देश आर्थिकदृष्ट्या कोलमडलाय आणि तिथं 300% महागाई असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते।
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीनं वडील जॉर्ज मेसी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 7 ऑगस्टला प्रदीर्घ आजारानंतर जॉर्ज मेसी यांचं निधन झालं होतं. मेसीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मार्गदर्शक ते आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी खंबीरपणे त्याची साथ दिली होती. मेसीनं आपल्या भावनिक पोस्टमध्ये शेवटचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी वडिलांनीच त्याला सर्वाधिक प्रेरणा दिली होती. मात्र आता वडिलांशिवाय पुढे कसं जायचं याचा विचार करताना त्याच्या मनात फुटबॉल खेळत राहण्याबाबतही प्रश्न निर्माण झाले. तुमच्याशिवाय आता काय करायचं, कसं पुढे जायचं हेच कळत नाही, अशा भावनिक शब्दात मेसीनं वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस हिंदी सीझन 20 ची सध्या जोरदार चर्चा आहे. 6 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून सलमान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. यंदाच्या सीझन मध्ये एक्स्ट्रा जीवनदान हा खास ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये 2 योद्ध्यांची लढाई सुरू असतानाच सलमान खानची दमदार एंट्री होते. बिग बॉस में मिलेगा एक्स्ट्रा जीवनदान अशी घोषणा करत तो तथास्तु म्हणतो. या अतिरिक्त संधीमुळे स्पर्धकांचा खेळ कसा असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.